शेतकऱ्यांना कर्जमाफीचा खरंच कितपत फायदा होतोय? 5 खात्यांनी मला 7.5 लाख रुपये लाभ मिळाला. ते मिळून 4 खात्याची नावं आलेले आहेत. 6 लाख रुपये माफी झाली. किती कर्ज माफ झाले टोटल? अंदाजे 3.5-4 लाख रुपये. 1,25,000 रुपये माफ झालं. नेहमी कर्ज भरणारे ते त्याच्यावर ताकद असते भरायची. नेहमी कर्ज भरणारे सहदेव पांडुरंग गंगावणे यांच्या नावाचं 96,000 रुपये बँक होती. त्याचं एकंदरीत 2 वर्षाचं व्याज जे झालं होतं ते 1,26,000 जवळपास कर्जमाफी झालेली आहे. मला शेती आहे 4 एकरमधून आमच्या वर्ल्डचं कर्जमाफी झाली. त्यांच्या नावानं 1,29,000ची KYC आम्ही केली आणि बरोबर आहे 2 लाखाची कर्जमाफी झाली. चांगलं आहे. साधा आम्ही शेतकरी कोणते छोट्या कॅटेगरीतले आणि छोट्या कॅटेगरीतल्या शेतकऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांना सतत कर्जबाजारी का व्हावं लागतं? गेल्या वर्षी फक्त 1.5 कट्टा लगेच सोयाबीन झालं. बस लावला अवघड पण नाही निघली. पीक कर्ज वसुलीसाठी फोन करते बँकवाले? 100% वसुली ताकदीने वसुली करतात. मी ते 1 लाखाचे जवळपास 4.5 लाख बी भरले. पेरणीवर साहेब फोन आलता. मी ट्रॅक्टर खाली पडत होतो, मरत होतो. कारण कर्ज तर त्यावेळेवर तुमच्या अनावर होतो ऑलरेडी. नाही, सावकाराकडून कर्ज काढून जमीन पेरली. गेल्या 2-3 वर्षापासून सावकाराकडून चालू आहे. हो हो. जर माफी झाली नसती कर्जमाफी तर कसं भरायचं नियोजन होतं यावेळी? काय आता बरा आता तसं आहे असं राहू दे नव्हतं बरा काय आता कुठून भराव. कर्ज का भरत थकलं शेतकऱ्यात? साधारण तुमचंच नाही सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज का थकलं? ह्या अडचणीमुळे थकलं ना. पाऊस टाइम पडत नाही, महागाई वाढी. कर्जमाफी देणारे मुख्यमंत्री जर तुमच्या समोर आले कधी, ते 15 लाख माफ झाल्याबद्दल काय म्हणलं बरं त्यांना? नाही, त्याचे आभार मानावं लागतील ना. त्याला चांगलं केलं म्हणीन आम्ही. आणि हे बी म्हणीन की जे चालूवाले लोक आहेत त्याचंही माफ करा. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सांगेन फडणवीस साहेबाला दाद द्यावा अशी कर्जमाफी आहे. कारण 2019 पर्यंतच्या अगोदर जी समजा होणार नव्हती ती देखील साहेबांनी मोठं मन करून त्याला देखील मंजुरी दिली. कृषी पंपाच्या वीज बिल माफीचा खरंच कितपत फायदा होईल? कर्जमाफी तुम्ही सांगितलं, लाईट बिलाचा काय किती या गावात फायदा झाला? माझं 2,30,000 रुपये वीज बिल होतं. नाहीतर ते कधी कधी भरणं होतं. नाही, आम्ही कधी भरत नव्हतो. आम्ही सरळ त्याच ताराला हात लावत होतो आणि मरून जात होतो. सौर ऊर्जा आम्हाला आलेलं आहे तिघाला बी एक आता ते त्याच्यामुळे तेच लाईटचा रात्रीचा आता ताण राहील नाही. लाईट बिल म्हणजे काय आमच्याकडे एकच पंप आहे शेतीचा. त्याचं काय असं माहिती नव्हती सध्या किती आहे ते. आणि आमचं एक कृषी पंपाचं वीज बिल सुद्धा मागच्या 2 माहातील जवळपास मी पाहिलं होतं त्यावेळेस 46,000 रुपये होतं. आज रोजी जवळपास ते 60च्या जवळपास असायला पाहिजे होतं. ते सुद्धा माफ झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींचा ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यातून जिथे सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत, नापिकी आहे आणि कर्जबाजारीपणा आहे. या रिपोर्टमध्ये शेतकरी स्वतः सांगतील कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या कशा होत आहेत, नापिकीमुळे कर्जबाजारीपणा कसा वाढतोय आणि या कर्जमाफीमुळे त्यांना कसा यावेळी फायदा झालाय, कितपत आधार मिळालाय. कर्जमाफीच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये ग्रामीण भागातल्या सगळ्या ज्या शेतकरी आहेत, ज्यांना जे लाभार्थी आहेत विशेषतः किंवा आता ज्यांचं नाव पुढची यादीत येणार आहे, त्या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना एक गोष्ट महत्त्वाची जाणवते, ती म्हणजे ज्याच्या घरात खातेफोड आहे त्यांना या कर्जमाफीचा खूप चांगला फायदा झाला आहे. पण कर्जमाफीची जी अमाऊंट आहे, कोणाला किती भेटली आहे, त्यासोबतच ही कर्जमाफी नेमकी का घ्यावी लागते, दरवेळी कर्ज का घ्यावं लागतं, कर्जमाफीची वेळ काय येते, बऱ्याच गोष्टी आहेत. अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा 2 हेक्टर 5 हेक्टर जमीन असलेले शेतकरी असतील, अनेक शेतकऱ्यांसोबत आपल्याला बोलायचं आहे पुढच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये. पण मी आत्ता वाशिममध्ये आहे. विदर्भातला हा जिल्हा आहे. अत्यंत कमी पाऊस पडणारा जिल्हा, मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. दुष्काळ असतो, मर्यादित पिकं हातामध्ये असतात आणि पर्यायाने दरवर्षी कमी पाऊस पडल्यामुळे नापिकी येते, कर्जबाजारी होतात शेतकरी आणि शेतकरी आत्महत्येचं प्रमाण जास्त असलेला सुद्धा हा जिल्हा आहे विदर्भातला. तर अनेक शेतकऱ्यांसोबत मी संवाद साधणार आहे. या इथे मालेगाव तालुक्यातल्या वाशिम जिल्ह्यातल्या मैराडोह नावाचं हे गाव आहे. या गावातले काही जे शेतकरी माझ्यासोबत आत्ता आहेत त्याच्यापैकी सुरुवात मी यांच्यापासून करणार आहे. मला सांगा, आता जे कर्जमाफीच्या याद्या लागल्यात, पहिल्या 1-2 याद्या आल्या, तर 3री यादी येणार आहे 10 तारखेला. तर पहिले तुमचं नाव आलं आहे का आतापर्यंत यादीत? हो, आमच्या आता एकंदरीत सामायिक क्षेत्र असल्यामुळं माझ्या घरात 10 खाते आहेत. बरं, 10 जमीन किती आहे? जमीन पूर्ण 100 एकर आहे. सामूहिक जमीन खाते, तर त्यापैकी 5 खाते आतापर्यंत पहिल्या यादीत आले. तर त्या 5 खात्यांनी मला 7.5 लाख रुपये लाभ मिळाला. 5 खाती येणं बाकी आहेत. 10 मेंबर आहेत का तुमच्या घरात? 10 सदस्य आहेत. 10 सदस्य. आणि 10 सदस्याच्या नावावर 100 एकर आहे. हो, थोडी कोणावर 8, कोणावर 10, कोणाचे 12 असे समजा खाते फोड केल्यामुळं. किती एकर किती कर्ज होतं तुमच्यावर टोटल? आमच्यावर टोटल कर्ज आणखीन समजा 14-15 लाख रुपये सर्व खात्यावर. 14-15 लाख रुपये आहे. 7.5 लाख रुपये आलेला आहे.
पण शेती भरपूर आहे तुमच्याकडे 100 एकर तरी हो. कर्ज घ्यावं लागते. कर्ज घ्यावंच लागते ना. जमीन डोंगराळ आहे ना आमची. पाणी नाही. पाणी आहे पण डोंगराळ जमीन आहे समजा. अच्छा. दरवर्षी आहे. कधीपासून तर कर्ज थकीत होतं? हे कर्ज काही 19चं थकीत होतं, काही 16चे खाते येतं. ते 16चे खाते येतात का नाही काही सांगता येत नाही. पण हे जे आलेले रनिंगमधले खाते आले समजा. म्हणजे 5 लोकांचं 7.5 लाख रुपये कर्ज तुमचं आता माफ झालं. हो, या यादीत आलेले आहेत नाव. आणि पुढच्या यादीत अजून काय अपेक्षित आहेत ना? 5 उरलेले. 5 बाकी राहिलेले आहेत. म्हणजे तुमचं 7.5 कर्ज फिटलंय आणि आता अजून 7.5 फिटू शकतं. 7.5 म्हणजे तुम्ही बाकी आहे. म्हणजे नील होत आहे सगळ्या पुढच्या यादीत हो, जर नाव नावं आले. जर आले तर म्हणजे नीलच होत हो नील होतं. कर्जमाफी झाली नसती तर काय नियोजन होतं बरं? नाही, मग सध्या भरण्याची शक्यताच नव्हती ना, कारण या टाइमला परिस्थिती बिकट आहे. नाही, पीक किती वेळ झालं मागच्या वर्षी सगळं? मागच्या वर्षी काय नाही, पाऊस जास्त झाल्यामुळं नापिकीचं साल होतं ते. म्हणजे खर्च किती झालता आणि खर्च भरपूर झाला, हाता झाला. त्याच्यात घाटा आहे, नफा काहीच उरला नाही गेल्या वर्षीचा. आता ही कर्जमाफी जी झाली त्यामुळे आधार झाला जरा भरपूर आधार झाला. कारण जे डोक्यात टेन्शन होतं आपलं कर्ज राहिलं ते भरा लागते, ते आज भरायची काळजीच नाही ना. बँकेवाले हे चेक कर्ज भरा म्हणा, नोटिशी चालूच होत्या बँकवाल्याच्या कर्ज भरा कर्ज भरा म्हणून. पण जवळ काही नसल्यामुळे ते भरू शकलो नाही आपण. आता यांचं 7.5 लाख कर्ज माफ झालं आहे. टोटल 15 लाख कर्ज आहे आणि 10 खातेदार घरात असल्यामुळे 100 एकर शेती आहे. तर आणखी उरलेलं कर्ज माफ होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. अजून एक शेतकरी आहेत. मला तुमचं नाव सांगा, तुमची शेती किती आहे आणि किती कर्ज माफ झालं आहे? गोपाळराव ज्ञानराव आंधळे. माझ्या घरात 3 खाते येतं. आई वडील वारल्यामुळे वडिलाची शेती माझ्या नावावर आलेली आहे. सगळी 25 एकर शेती आहे. 2 मयत खाते येतं. मयत खात्यावर जवळपास 1.25 आणि 3 लाखापर्यंत रक्कम माफ झालेली आहे. म्हणजे यादीत नाव आलेले आहे. आता ते मयत रक्कम कशी म्हणजे वारसाच्या नावानं कशी शासन देते ते पाहायचं आहे. नाव यादीत आलेले आहेत. आणखीन त्याचे थंब लागलेले नाहीत. म्हणजे किती खातेदारांचं किती कर्ज आलं तुमचं माफ झालं टोटल? 2 खात्याचं कर्ज माफ झालं आणि माझं एक खातं रेग्युलर आहे. त्याचं कुटुंब भरत आहे सध्या? हो, सध्या भरतो. त्याच्यात आता प्रोत्साहनपर काय शासन देते त्याची वाट पाहायला लागला. शेती किती आणि कर्ज किती होतं? 25 एकर शेती आहे. जवळपास 5-6 लाख रुपये कर्ज असेल ते. हे 3 आणि 2 5 लाख रुपये. 5 लाख कर्ज आहे. म्हणजे तुमच्या घरात समजा सध्या तुमचे 3 खातेदार आहेत. 3 खातेदाराचं नाव आलं तर कर्ज निल होत आहे तुमचं? हो. आता कर्ज जर समजा ही कर्जमाफी झाली नसती तर कसं नियोजन होतं भरायचं यावेळी? नाही, भरायचं हे तर नाही, शक्यच नाही ना. आमच्या भागात खूप म्हणजे डोंगराळ भाग आहे, जमीन हलक्या प्रतीची आहे. त्यामुळे भरण्याचं तर काही हेच नाही. गेल्या वर्षी म्हणजे ओला दुष्काळ असल्यामुळे कोणती म्हणजे पीक पुरलं नाही. आणि गेल्या वर्षी शासनानं जे विम्याचे पैसे भरले ते विमा शासनानं दिला नाही. म्हणजे विमा कंपनीनं विमा दिला नाही. मग कर्ज भरता चाललं नाही परत? हां, कर्ज भरता नाही आलं. कर्ज गेल्या वर्षीच होतं की आधीच होतं? हे 3-4 वर्षापासून आहे. 3-4 वर्षापासून आहे. म्हणजे दरवर्षी किती कर्ज घ्यावं लागतं बरं साधारण? एकरी समजा 30-40 हजार रुपये कर्ज घ्यावं लागते एकरी दरवर्षी. कारण लागवड लावली, जेवढी लागवड आपण लावतो त्याची पैसे वापस जमिनीतून याच लागले नाही आमच्या. म्हणजे 30-40 हजार जर कर्ज घेतलं तर ते कर्ज फिटतं एवढे पैसे शेतातनं निघतात का? नाही, निघा लागले नाही. मागच्या वर्षी काय परिस्थिती झाली? मागच्या वर्षी कर्ज लावले तेवढे पैसे नाही निघले ओला दुष्काळामुळे. म्हणजे किती कर्ज? मला थोडं गणित समजावून सांगा. कशामुळं शहरातल्या लोकांना समजा कळत नाही की एखादा शेतकरीच नाही, त्याला माहीत नसतं कसं कर्ज घ्यावं लागतं, किती खर्च क्रॉप लोन. साधारण सोयाबीन पिकाला 25 ते 30 हजार रुपये एकरी खर्च येते. 30 हजारापर्यंत, 25 कुठं 30पर्यंत. तर ते 30 हजार रुपये जे खर्च येते. आता भाव वाढले पण हे भाव कोणीच शेतकऱ्याला भेटले नाही सोयाबीनचे. गेल्या वर्षी सगळ्या लोकांना 4,000 4,500 रुपयानं सोयाबीन विकलं. तर साधारण गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे 3-4 पोतं 15-16 हजार रुपयाचं पीक झालं आणि 30 हजार रुपये खर्च झाला. त्यामुळे तो पूर्ण घाट्यात गेला. तुमचं क्षेत्र सांगा किती आहे, तुमचं नाव, क्षेत्र आणि किती खातेदार घरात आहेत, किती कर्ज माफ झालं आतापर्यंत यादीत नाव आलेली? माझं नाव गजानन नारायण भेंडेकर आहे. क्षेत्र 32 एकर आहे. 5 खाते येतं. 5 खाते मिळून 4 खात्याची नावं आलेली आहेत.
6 लाख रुपये माफी झाली. बाबा मयत होतं तर बाबाचं खातं आलेलं नाही, त्यांच्या नावावर 2 लाख रुपये येतं. वडिलांच्या नावावर हां हां वडिलाचं मयत होतं, वडील 2 लाख रुपये येतं. तर माझं हे 2019चे येतं हे 4 खाते. 19चं तुमचं हे 6 लाख रुपयात जे आता माफ झालं 19चं कर्ज आहे. हो, त्याच्यावर भरण्यासारखी परिस्थितीमध्ये नव्हती. भरण्यासारखी परिस्थिती म्हणजे मागच्या वर्षी काहीच झालं नाही ना. मागच्या वर्षी पेरलं म्हणजे आलंच नसल्यासारखं झालं, काही चाललं नाही. काहीच नाही. एवढ्या शेतात म्हणजे एकरी एक पोतं झालं सोयाबीन. मग काय भरावं, कशानं भरावं? म्हणजे जवळपास एकरी 30,000 खर्च केला, हां, आणि एक पोत सोयाबीन पण झालं. 4,000 सोयाबीन विकलं सोयाबीन फक्त. हो म्हणजे 4,000च कुठे विकलं, ते वल्लच झालं. 3700 रुपयानं विकलं. 3700 रुपये आले त्याचे हां. फक्त. त्यावेळी भाव तर अजिबात नव्हता. भाव नव्हताच काय एका ना. पोत्याला काय भाव येणार? 3700 रुपये म्हणजे 30,000 रुपयाच्या जागी 27,000 रुपये लॉस. 3,000 रुपये वसूल जसे 27,000 रुपये लॉस झालो. आता ही कर्जमाफी जी झाली याने कर्जमुक्तीच्या दिशेने वाटचाल करायला किंवा चांगला पिकाला भाव मिळाला तर कायम कर्जाच्या ओझ्यातनं मुक्त राहायला फायदा होईल याने. हो, फायदा होणारच ना. आता 6 लाख रुपये माझ्यासारख्या शेतकऱ्याला 6 लाख रुपये जर माफी झाली तर पुढं 6 लाख रुपये समजा या वर्षीच्या पिकात 6 लाख रुपये भरायचं काम नाही. जसं ते माफी सरकारनं दिली तेवढे 6 लाख रुपये आपल्याला समजा वाचले, जसे आपण म्हणायचं. आता या वर्षीचं समजा चांगलं पीक आहे, काय होईल आता पुढचं? काय पीक चांगलं आहे या वर्षीचं बरं आहे आतापर्यंत. आणि या जिल्ह्यात म्हणजे की वन्य प्राण्याचा खूप त्रास आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या डोंगराळ भागाच्या शेतकऱ्याला लय परेशानी. म्हणजे वन्य प्राण्यामुळे जास्त नुकसान होत आहे, लय भयानक. सोयाबीन आलेलं ते खराब होतं. 100 रोय येतं. आता या वर्षी जर सोयाबीन निघलं, सरासरी जर चांगला पाऊस आला तर किती सोयाबीन निघतं? या वर्षी चांगलं जर पिकलं तर 6-7 पोते सोयाबीन होते. एरी लय डोंगराळ जमीन आहे ना, त्याच्यामुळे जमीन चांगली निघतोय. मग साधारणपणे 7 पोते जर झालं तर खर्च निघते. 7 पोते झालं तर नाही तर काय नाही. म्हणजे तुम्ही आता या वर्षी पुढे आता लोक जसं पाऊस असा जर आला तर असं बरी गोष्ट आहे. नाही तर पुढे जर नाही आला तर मग मागच्या वर्षी सारखंच. म्हणजे 5-7 पोते निघले तर तुम्ही जो खर्च केला आतापर्यंत लावायला, किती खर्च केला आता लावल्या वर्षी? एकरी 25,000 रुपये होतेच ना. आता लोक 2 फवारण्या झाल्या. आता लोक 25,000 रुपये खर्च झाला. एक फवारणी झाली की 30,000 रुपये. एकरात 25,000 खर्च पकडला. हां, आणखीन 3,000 रुपये 2-3,000 रुपये खर्च लागतेच. निंदन आणि एक फवारणी 30,000 रुपये खर्च एकरी हमखास. आणि जर समजा सोयाबीनला चांगला भाव मिळाला तर समजा यावर्षी काय 4-4.5 भाव असेल. आपल्या जवळ येते तोपर्यंत 4,500 राहतच नाही, खाली येतोय. खाली येते. आता आपल्याजवळ सोयाबीनच नाही म्हणून भाव आहे. हां, म्हणजे याच्यातून एक दिसतंय की जर तुमच्या पिकाला चांगला भाव भेटला तर कर्जच घ्यावं लागत नाही. म्हणजे तुमची किती सोयाबीन? माझी 1 एकर. 1 एकरात आहे. किती कर्ज माफ झालं तुमच्या? आलं नाव आहे? हो, यादीत नाव आहे. किती कर्ज होतं? 81,521 रुपये तेवढं तुमचं माफ झालेलं आहे. कधीच थकीत होतं की मागच्या वर्षीच होतं? 16 पासून थकीत होतो मी. 16 पासूनचं कर्ज होतं तुमचं? हो, आणि आता पूर्ण माफ झालं? पूर्ण माफ झालं. बँकेवाले लय माग लागले असतील. हो, त्या 81,000साठी. हो, किती वेळा नोटीस दिल्या? 2 वेळा. पण तुम्ही काय भरलं नाही? नाही. त्या भरायची परिस्थिती नव्हती. गेल्या वर्षी फक्त 1.5 कट्टा लगेच सोयाबीन झालं. बस लावगड पण नाही निघली. बाकीचं आता चालवायचं कसं, त्या कारणानं लगे नोटीस देत गेले. आम्ही काही भरलं नाही. मग 16चं कर्ज आहे, मध्ये परत कर्ज नाही घ्यावं लागलं का? नाही. मग तेच फेडलं नव्हतं म्हणून परत घेतलं नाही? थकीत म्हणल्याच्यानं कर्ज कसं काय देणार आहेत? थकीत असल्या देतच नाही. नाही. मग मध्ये कसं केलं? सगळे हंगाम कसे लावले? हे असंच लगे कामधंदा करणे, जगणे. म्हणजे काहीतरी मोलमजुरी करायची आणि मग आपल्या शेतात खर्च करायचा बस. पण मधल्या काळात मग गेल्या 2-3 वर्षात कसं आहे सोयाबीनचं? सोयाबीनचं बस 1.5 कट्ट्याच्या वर सोयाबीनच नाही झालं. एकरी येतच नाही. म्हणजे 25,000 खर्च होतोय, पण 4-5 हजाराचं सोयाबीन निघत नाही. पाऊसच चालू होते तेवढा काढायच्या टाइमला. मला तुमचं नाव सांगा, तुमचं क्षेत्र किती टोटल ते सांगा, आणि तुमचं यादीत नाव आलंय का? माझं नाव आहे भास्कर विश्वासराव सांगळे. मला 1,27,000ची माफी बी मिळाली. किती खातेदार आहेत तुमचे आणि किती शेती तुमची? एकच 5 एकर शेती आहे. कधीच कर्ज होते? 2019 20ला घेतलं होतं. हो. तेव्हापासून याच्यावर म्हणजे एका वर्षातलंच कर्ज आहे की टप्प्याटप्प्याने घेतलेलं आहे? एकाच वर्षातलं. म्हणजे 20ला एकदा घेतलं? हा, 20ला. आणि परत भरताच नाही आलं. मग मध्ये कसं केलं? 21, 22, 23ला ते भरलंच नाही कर्ज. त्याचं व्याजच वाढत गेलं. 1 लाख काढलं होतं, त्याचं व्याज वाढत गेलं. म्हणजे 1 लाख कर्ज काढलं होतं, त्याचं 47 भरले. हो, झालं त्याचं. आता हे माफ झालं एवढं.
हां. आणि याच्यात मग पुढच्या 2-3 हंगामाचा खर्च कसा भागवला? मग असंच कर्ज काढून हे करून म्हणजे कर्ज काढून काही पैसे उसने आणून मग माल झाला की काही फेडायचे, काही राहू द्यायचे असं करून. कारण पाणी जास्त म्हणजे पाणी चालू होतं ना 3 वर्ष, तर भरणं झालेच नाही. आता 1.47 जे माफ झालेत, आधार झाला चांगला आता? हो, आता याचा आधार होईल थोडा. आता थोडा फरक पडते आता हे माफ झाल्यावर. परत नवीन डबल कर्ज पुन्हा आता डबल पुन्हा कर्ज भेटल्यावर परत नवीन कर्ज करता येतं. हो. आणि म्हणजे आता ही जी कर्जमाफी मिळाली ती एकदम पुरेशी वाटते की तुम्हाला? पुरेशी नाही, पण कसं आपलं शेतीच तेवढी, मग जास्त समजा असं पुरेशी कसं काय नाही? तुमचं सगळं कर्ज माफ झालंय? झालं सगळं माफ, पण अजून पुन्हा डबल मिळावं म्हणून. हां, म्हणजे आता पुन्हा तुमचं कर्ज मिळाल्यावर माफ- समजा सर्व डबल मग पुन्हा मिळाल्यावर आहे. बरं. तुमचं मला सांगा की एकूण तुमचं क्षेत्र किती आहे? तुमच्यावर काही कर्ज होतं का? माझं 10 एकर क्षेत्र आहे. हां. आणि मला 2017च्या अगोदर माफी झाली होती. त्यानंतर पुन्हा मला कर्ज घ्यायचं होतं, पण माझं सिव्हिल अडकलं होतं. म्हणजे मी एका गाडीच्या साक्षीदार म्हणून सही केली होती, त्याच्यामुळे माझं सिव्हिल त्या माणसानं भरलंच नाही, त्यामुळे मी अडकलो आहे. आणि मग सरकारनं निर्णय घेतला की बा ज्याचं सिव्हिल समजा व्यवस्थित नाही तर त्याला पीक कर्ज द्यायला काय हरकत नाही. तर मी बँकेत बरेच वेळेस गेलो, पण मला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बा आमच्याकडे अजून GR सरकारचं काय आलं नाही, त्याच्यामुळे मला कर्ज मिळालंच नाही. म्हणजे मी 8 वर्षापासून मी कर्ज घेतलं नाही. आणि मी आत्तापर्यंत 10 ते 15 लाख रुपयाचं मी सोनं गहाण ठेवून माझा व्यवहार भागवला. आता मागच्या वेळेस नापिकी होती, खूप पाऊस होता, तुरी जळाल्या, सोयाबीनचा उतार 3 पोते आला आणि खर्चच 5 पोते झाला. आणि मग चांगलं सोयाबीन जर झालं 7 पोते, त्यातलं 2 किंवा 2.5 पोते सोयाबीन उरते. आता ते सोयाबीन 4 महिने येत नाही, मग 4 महिने आमचं पोट थोडं थांबते, त्याला लागतेच ना खायला, मग ते खर्च अंगावर होते. तर असं माझ्या अंगावर आत्ता पण कर्ज आहे, पण माझं कर्ज याचं आहे, सोनं तारणचं आहे. तर मला सरकारकडून काही लाभ मिळाला नाही. पण सिबिल स्कोअर खराब असल्यामुळे पण बँका कर्ज ना करतात शेतकऱ्यांना. म्हणजे GR सरकारने काढला, पण इथे बँकेतनी शेतकऱ्यांना न्याय देत नाहीत अधिकारी वर्ग. तर माझी सरकारला अपेक्षा आहे की बा आता माझ्यासारखे जे अडकलेले शेतकरी आहेत, मला काय रुपयाचा लाभ मिळाला नाही सर. तर माझ्यासारखे जे ज्याच्याकडे खाजगी कर्ज आहे, तर अशा शेतकऱ्यांना पण शासनानं, मुख्यमंत्री महोदयांनी आमच्यासारख्या शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि त्यांना पण काही प्रोत्साहनपर दिलं पाहिजे. म्हणजे ज्यांना सिबिलमुळं अडचणी आल्या की ज्यांनी 8 वर्षात, 7 वर्षात, 5 वर्षात कर्जच नाही दिलं म्हणजे माझे काय भक्त थोडे म्हणून मी घेतलं नाही. मी आत्ता 10 लाख कर्ज घ्यायला तयार आहे, पण मला दिलं नाही ना. मग मी काय केलं, माझं काहीतरी गहाण ठेवलं, व्यवहार भागवला, पण मी अडकलेच आहे त्यात. सिबिलमुळे तुमची अडचण झाली. तर याकडे सरकारचं सध्या दुर्लक्ष आहे. सिबिलकडे लक्ष दिलं पाहिजे. जे लोक असे अडकले त्यांना काही ना काही लाभ मिळाला पाहिजे. तुम्हाला अशी काही सिबिलची अडचण येते? होच. माझी जमीन आहे 38 एकर क्षेत्र आहे सर्व. त्यातनं 19 कर्ज उचललं, त्यातलं एकही नाव आलं नाही, येतील समजा. आणि एक खातं आहे 2016चं, त्याचं नाव अधिक नाही आलं. आणि माझी जमीन त्या 19मध्ये काय झालं की वाशिम तालुक्यातल्या जमिनीला लोन दिलं. जे मालेगाव तालुक्यातली जमीन आहे इले बँकेने लोन देईल, तुमच्या मालेगावमध्ये भेटलं. ज्यावेळेस मी बँकेत गेलो त्यावेळेस माझं सिव्हिल खराब होतं 1 टाईम सेटलमेंटमध्ये. तर या मालेगाववाल्यानं काही मला लोन दिलं नाही, त्याच्यामुळे मी अटकलो. तर माझे 9 एकर जमिनीवर कोणतंच लोन नाही. म्हणजे 9 एकरवर लोन नाही? आता सध्या किती लोन आहे तुमच्यावर? आता माझ्यावर 1 लाख आहे. आता 1 लाख लोन? हो. आता ही जी काही यादी येईल त्यात तुमचं नाव येईल. म्हणजे 1 लाख लोन तुमचं फिट आहे? हो. आणि तुम्ही असं नियमित कर्ज भरत होते की? नाही, भरणंच नाही झालं परिस्थिती. हे कधीच आहे आता 1 लाख जे आहे? हे 19चं. अच्छा. आता हे जे कर्जमाफी झाली आहे ही पुरुषी वाटते, याने का आधार होईल? आधार होईल. म्हणजे कर्जातनं परत बाहेर पडायला? हो, आधार होईल. कारण हे 1 लाख भराय आपल्याजवळ नाहीत म्हणून भरले नाही. हे जर माफ झालं तर आधार होईल पुढे. म्हणजे परत नव्याने कर्ज घ्यायला पुढच्या पिकासाठी. आणि पुन्हा सिबिलची अट जर बँकेवाले, सरकारचं म्हणणं आहे, पण वस्तुस्थिती आहे की सिबिल बँकेवाले पाहतातच. नॅशनल सिबिल तर GR आहे, पण सिबिल बघतातच. कारण मी त्या बँकेत चक्रा मारून मला 9 एकरावर भेटलं नाही सिबिलमुळे. आता चर्चा करताना तुम्ही जे सांगितलं की नॅशनलाइज बँका त्रास देतात वसुलीला किंवा हे, तर नॅशनलाइज बँकाचं पण कर्ज माफ होत असेल ना? नॅशनलाइज बँकेचं कर्ज माफ व्हायलाच पाहिजे. कारण जी बँक कास्तकाराला समजा लोन देते आणि ती जर माफी जर आली गव्हर्नमेंटची, त्यात प्रत्येक बँकेचा समजा कास्तकार बसायच पाहिजेत. आतापर्यंत ICICI शाखेचं एक असं झालं की जवळपास त्या शाखेला कर्जमाफी नसल्यासारखीच आहे. ती का नाही बसत? त्याच्यामध्ये बी शेतकरी कर्ज घेतलेले आहेतच, ते बी अडचणीवाले आहेत. त्याला कधी त्याला मॉर्गेज करून द्यावं लागते,
पीक कर्जाच्या नावाखालीच, मग ते कर्जमाफीत बसत का नाहीत? एक असं आमचं समजा म्हणणं आहे म्हणजे शेतकऱ्याचं. या आधीच्या कर्जमाफीत बी ICICI वाले नाही तिच्यात नाहीत बसले. मग माझं जवळपास 14 डिसेंबरमध्ये लोन घेतलेलं आहे आणि नंतर 16 माफी आली. मग 16 माफी आल्यानंतर त्याच्यानंतर 17ची माफी आणि 19ची माफी. तर आम्ही आता त्या माफीच्या कालावधीत थकीतच होतो आणि आम्हाला वसुलीचा तगादा भरपूर. पण मग त्यावेळेस बी आमचं नाव आलं नाही. आता आम्हाला प्रतीक्षा आहे की बाबा आता येते किंवा नाही. आता हे समजा आता तिसरी यायची राहिली. आता काय होते आता आम्ही आता वाट बघायला लागलो. आता पीक कर्ज वसुलीसाठी फोन करते बँकेवाले 100% वसुली ताकदीने वसुली करतो. घरी म्हणजे कास्तकाराचे 2-2, 4-4 ऑफिसर लोक येऊन भरावं लागते तुम्हाला. घरी पण येते? हो घरी पण येतं. किती कर्ज तुमचं? माझं कर्ज मी घेतलं होतं 1 लाख, त्यावेळेचं जवळपास 40,000पर्यंत. अच्छा. मी ते 1 लाखाचे जवळपास 4.5 लाख बी भरले, तरी आतापर्यंत माझं कर्जमाफीत नाव आलं नाही. म्हणजे वसुली माझी आता जवळपास 4.5 लाखापर्यंत बी झाली वसुलीच्या रूपातनी. आता मला प्रतीक्षा की याय पाहिजे आता यावेळेस. कधीच कर्ज आहे तुमचं? माझं कर्ज आता मी सांगतो ना 15 पासून जवळपास आतापर्यंत माझं नील झालंच नाही. मी थकीत आहो आता पण मी सध्या थकीत आहो मी. म्हणजे ICICI बँकेचं कर्ज माफ होत नाही? हो असं तर माझं म्हणणं आहे. तुमचं किती शेती आणि तुमचं किती कर्ज आहे? मग 6.5 एकर शेती, 2 लाख रुपये लोन घेतलं होतं. कधी घेतलं होतं? 2016. तेव्हापासून आम्ही व्याज भरलं, मुद्दल पैसे येतं. आता ज्या वर्षी कर्जमाफीमध्ये आम्ही काही भरलं नाही, तर त्यानं सांगितलं कर्ज वाजूक वसूल चालेल. दिलातून 10 फोन येतात. पेरणीवर साहेब फोन आलता, मी ट्रॅक्टर खाली पडत होतो, मरत होतो. मी त्या साहेबाला बँकेत जाऊन सांगितलं, मॅनेजरले म्हणलं साहेब आमचं कर्जमाफीत नाव जर नाही बसलं आम्ही तुमचे दिवाळीला पैसे भरू, पण तुम्ही रोज फोन लावू नका. बरे असले पाहिजेत ना. एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्यानं सांगितलं की आमची वसुली सक्तीनं चालू आहे, सक्तीनं वसुली करून घेऊ. तसं पीक कर्जासाठी फोन बँकेला लावता येत नाही, नियम आहे सरकारचा. पण तरी घरी येऊन किंवा फोन लावून? घरी येऊन म्हणजे त्या दिवशी 4 जण आलते, तर आलते ना. हो 4 जणी म्हणाले पैसे भरा तुम्ही 4 दिवसांनी, 5 दिवसांनी, असे बोलतात ते. त्याची लय हे झाली. तर तसं ते आता त्याच्यावर बंदी नाही या पाहिजेत. म्हणजे ICICI बँकेचं कर्ज जे आहे माफ ते याच्यात येत नाही. तुमचं कोणत्या बँकेचं कर्ज आहे? मध्यवर्ती. मध्यवर्तीच आहे. तुमचं नाव आलं असेल मग यादी? यादीत नाव आलं. किती माफ झालं? 75 काहीतरी, 75,000. एकच खाते का? एकच आहे. जेवढं होतं नील झाला? नील झालं. 7-12 कोरा. हो. बरं वाटलं का आता? बरं वाटलं. टेन्शन गेलं ना सगळं? हो. नाहीतर भरणंच होतं मग यावेळी. भरणंच होतं. परत पीक मिळतंय? कधीच होतं हे कर्ज? 15-16 असेल नाही? 16ची वेळ झालं नव्हतं का माफ? 19ला कर्ज माफ पहिले झालं एकदा आधी झालं. परत आता मग हे नवीन घेतलं ते राहिलं होतं. हो. आता बाबा तुम्ही सगळ्यात ऐकल्यावर मला तुमचं सगळ्यात चांगलं वाटतंय की शेती भरपूर आहे ना, पण तसं कर्ज जास्त आहे तर शेती पण भरपूर आहे. आता ह्याने खरंच तुम्हाला असं आधार मिळाला चांगला, आता परत नवीन कर्ज घेता येईल, परत नव्याने पीक लावता येईल. हो आधार तर भरपूर झाला ना. कारण आता माफ झालं या खात्यावर डबल लोन मिळू शकते, सोयाबीन येऊ शकते, म्हणजे दोन्ही भागामुळे त्याने कर्ज मिळते. आता तुम्ही 7.5 लाख माफ झाले म्हणले आणि अजून 7.5 अपेक्षित आहे, म्हणजे उरलेल्या यादीत तुमच्याकडे 10 खातेदार आहेत. 10 खाते. आता हे कर्जमाफी देणारे मुख्यमंत्री जर तुमच्या समोर आले कधी, हे 15 लाख माफ झाल्याबद्दल काय म्हणाल बरं त्यांना? नाही त्याचे आभार मानावं लागतील ना. आभारच मानावं लागतील ना. काय म्हणाल त्यांना? की आतापर्यंत एका मुख्यमंत्र्याची अशी लाभ मिळालेला नाही ना. हे पहिलाच लाभ आहे समजा आमच्या जिंदगीतला. आतापर्यंत नव्हता एवढा लाभ? नाही आतापर्यंत नव्हता. शेती तर एवढी पहिल्यापासून? शेती पहिल्यापासून. पण यावेळी 15 लाख पहिल्यांदा? हो यावर्षी 15 लाख. कोणत्या बँकेत आहे तुमची? हे जिल्हा मध्यवर्ती. हां, म्हणजे जिल्हा मध्यवर्तीवाल्याचं नाव आलेच समजा यादीमध्ये सगळे. कर्जमाफीच तुम्ही सांगितलं. लाईट बिलाचं काय, किती या गावात फायदा झाला? लाईट बिलचा आमच्या गावामध्ये भरपूर फायदा झाला. कारण आमच्या गावामध्ये 1980 पासून भरपूर वलित आहे आणि जवळपास 100-125 7.5 HPचेच कोटेशन असल्यामुळं त्यांचे बरेच हे वीज बिल थकीत होते. तर युती सरकार जे आलं होतं ते 1995चं, तर त्यावेळेस माननीय गोपीनाथजी ज्यावेळेस ऊर्जामंत्री होते त्यावेळेस त्यांनी कृषी संजीवनी योजना ही काढली होती की अर्धे पैसे भरा आणि अर्धे पैसे तुम्हाला माफी होतील समजा या वीज बिलाचे. तर त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी आम्ही ते कर्ज अर्ध म्हणजे भरलं होतं आणि अर्ध आम्हाला माफी लागली होती. तेव्हापासून आम्ही कर्ज शेतकऱ्याचं कसं पीक निघलं तर संसाराचा खर्च भागवायचा आणि मग ते वीज कर्ज काय म्हणजे भरणंच होईना. तर माननीय देवेंद्रजींनी चांगलं योजना आखली शेतकऱ्यासाठी की ज्यांचं कुणाचं कर्ज आहे बा 10 वर्षापासून 20 वर्षापासून थकीत, विजाचं ते सरकारने माफ केलं. तर ते आमच्या गावासाठी खूप फायदा झालेला आहे.
तुमचं किती माफ झालं? माझं 2,30,000 रुपये एकट्याचं एकट्याचं. 2,30,000 लाईट बिल होतं. 2,30,000 वीज बिल होतं. आणि आम्ही ते भरलं नव्हतं. 95ला भरलं होतं अर्ध. आणि तेव्हापासून भरलं नव्हतं. आणि आमच्याकडे ती ताकद पण नव्हती भरायची. तर शासनाने ते चांगला उपक्रम घेतला आणि आम्हाला चांगला लाभ मिळाला. नाहीतर ते कधी न कधी भरणार होतं. नाही, आम्ही कधी भरत नव्हतो. आम्ही सरळ त्याच ताराला हात लावत होतो आणि मरून जात होतो. पण आम्ही कुठून भरणार ते कर्ज घेतला? 3-3 लाख आणि 2-2 लाख कुठून भरणार वीज बिल? पिकच नाही व्हायला, जगण्यापुरतं पीक व्हायला. आणि त्यातून ते कर्ज भरायचं कसं भरायचं? तर शासनाने खूप चांगला GR काढला आणि शेतकऱ्याला लाभ मिळाला. तुमचं किती लाईट बिल माफ झालं? 60,000 कधीपासून थकीत होतं? ते होतं 2002 पासून. त्याच्या आधी भरलं होतं? त्याच्या आधी वडिलाच्या नावचं होतं, ते माफीत बसलं ना. आता हे चालू याच्यातलं हे माफीत बसून गेलं. कर्जमाफीत आपलं खातं चालू आहे, प्रोत्साहन पैसे येतील ही अपेक्षा आहे. चालू खातं आहे? हो, चालू खाते. डबल माफीचा लोकांना आधार भेटते, त्याच्यामुळे ते डबल रक्कम आली झाली. तिसरी गोष्ट, आता जे मालाला भाव आहेत असे जर मालाला भाव राहिले तर मुख्यमंत्री साहेबांचे खूप शेतकरी उपकार होतील की हे भाव टिकून राहिले का नाही. बाकी कशाची अपेक्षा नाही. मालाला भाव मिळाले तरी शेतकरी सगळ्यात सुखी राहतो. म्हणजे कर्ज घ्यायची गरज पडत नाही. हो, घेतील पण असं ते थकणार नाही ना. मालाला भाव असल्यावर कर्ज थकणार नाही ना. खिशात माणसं माल झाला की माल इकून माणूस कर्ज भरू शकते. सर, मालाला भाव नसल्यावर तुम्हाला किती माल झाला तर कर्ज कशाने भरणार तुम्ही? आता 7,500 रुपयाचा सोयाबीनला भाव आहे. आमची अशी अपेक्षा आहे नवीन सोयाबीन निघल्याच्या 1000 जरी कमी झाले तरी पण ते भाव चांगले राहतील टिकून. असे मुख्यमंत्री साहेबांनी एक काम करावं की शेतकऱ्याच्या मालाच्या याच्यावर किमतीवर लक्ष जास्त द्यावं. तालुका जिल्हा वाशिममधल्याच देपुळ या गावात मी आता आहे आणि इथल्या सुद्धा कर्जमाफीचा एक ग्राउंड रिपोर्ट, म्हणजे जसं आधीच्या शेतकऱ्यांचं ऐकलं तसंच यांचं की खाली कसा फायदा आहे कर्जमाफीचा झाला आहे, खरंच कर्जमाफी खाली पोहोचली आहे का, बँकांकडून किंवा वेगवेगळ्या संस्थांकडून काय अडचणी त्यांना सांगितल्या जात आहेत, लाईट बिल माफीचं काय आहे, त्याचं मी शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे. हे एक शेतकरी माझ्यासोबत आहेत. तुमचं मला नाव सांगा, तुमचं शेती किती आहे आणि कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव आलं आहे का? हो, माझं नाव गोपाल मधुकर गंगावणे. 4 खातेदार आहो आम्ही कुटुंबातले आणि 4ही खातेदारांना लाभ मिळाला. किती एकर आहे सगळ्यांच्या नावावर? माझ्या नावावर 10 एकर, पत्नीच्या नावावर 2 एकर, मुलाच्या एका 5 एकर आणि एका मुलाच्या नावावर 2 एकर. हां, म्हणजे 4 किती कर्ज माफ झाले टोटल? अंदाजे 3.5-4 लाख रुपये. 3.5-4 पर्यंत झाली. हो. कधीपासून तो कर्ज होता? 2023 पासूनचं. एका कुटुंबात 4 लाख तुम्हाला? हो, 4 लाख रुपये. 23 पासूनचं कर्ज थकीत होतं? हो. आणि त्याच्या आधी भरीत होते का? त्याच्या आधी रेग्युलर भरत होतो. मग आता हे थकीत होतं? हा, थकीत होतं. आता बरं, आता कर्जमाफी जर झाली नसेल तर कसं नियोजन होतं भरायचं? काय भरायचंच नव्हतं. शेतकरी लोक आम्ही माल होत नाही काय नाही. ते कर्जमाफी झाली म्हणून या म्हणजे पडीत काळात हे शेतकऱ्याचा खूप अडचणीचा काळ असते. या काळात कर्जमाफी झाली म्हणजे आमच्यासाठी आनंदाचीच बाब आहे एक. ह्या म्हणजे 15-17 एकर तुमची शेती आहे, त्याच्यातून म्हणजे 3.5-4 लाख रुपये कर्ज भरता येईल एवढे उत्पन्न येत नाही? नाही ना, कारण आता भाव नाहीत ना, मालाले भाव नाहीत व्यवस्थित, त्याच्यानं एवढं पिटत नाही. कारण व्यवस्थित भाव नाही. भाव जे समजा शेतकरीले जे भाव देतात त्याच्यापेक्षाही शेतीला खर्च जास्त लागते. मजूर वर्ग, फवारणी आहे ते, त्याच्यानं जे आम्हाला उत्पन्न होते त्या उत्पन्नानुसार आम्ही कर्ज भरू शकणार नव्हतोच. आणि तुम्हाला कर्जमाफीसोबत आता ते लाईट बिलचं पण माफ केले सगळे? लाईट बिल म्हणजे कृषी पंपाचे? हो, त्याच्याबद्दल आम्ही सरकारचे आभारी जाऊ. किती लाईट बिल थकीत होतं तुमचं? लाईट बिल म्हणजे काय, आमच्याकडे एकच पंप आहे शेतीचा. त्याचं काय असं माहिती नव्हती सध्या किती आहे ते, पण माफ झालं हे ऐकायला भेटलं. म्हणजे ते काय भरतच नसेल त्याच्यामुळे? नाही, भरलंच नाही ना. याच्या आधी सांगायचे बिल माफ होणार, त्याच्यात आम्ही भरलंच नाही. आणि शेवटचं कधी चेक केलं तर बिल किती थकीत येते? 2-3 वर्षातच आमच्याकडं म्हणजे व्यवस्था आहे लाईनची, त्याच्यानं आधी आम्हाला काही माहितीही नाही. म्हणजे 2-3 वर्षात जे काय होतं ते भरलंय, म्हणजे आता तुमचं माफ होईल? माफ होईल. तुमचं किती माफ झालं कर्ज? 1,25,000 रुपये माफ झालं कर्ज. किती शेती आहे सगळी? 7 एकर. आणि कर्ज कधी घेतलं होते? कर्ज 19 मध्ये. आता जे काय माफ झाले त्याने काय आधार झाला का? फरक पडला? आता आधार या घातीवर झालाच ना, आधार भरपूर आधार झाला. फरक पडला का? पुन्हा कर्ज भेटेल अशी आशा आहे ना. परत कर्ज परत माफ व्हायची वाट बघायची? नाही, माफ व्हायची वाट बघायचीच नाही ना. आता रेग्युलर राहायचं. आता नेहमी माफ होत नसते ना कर्ज. पण आता ते काय एकदा घेतलं की भरतच नाहीत, माफ होतं 4-2 वर्षात? नाही, असं काही नाही, तसं थोडंच माफ होत असते. पण आता अडचण असल्यावर माणूस भरतच नाही कर्ज. आता नियमित कर्ज भरणारे काय म्हणू लागले बघा ना. नेहमी कर्ज भरणारे ते त्याच्यावर ताकद असते भरायची. नेहमी कर्ज भरणारे ते कसे फशीचे राहतील? ते म्हणले आम्ही नसतं भरलंच बरं झालं. अहो नाही ना, त्याचं ते म्हणायचा भाग आहे.
हां. त्याजवळ पैसा आहे ते भरतात, ज्याजवळ पैसा नाही ते कसा काय भरणार. कृषी पंपाचं बिल माफ झालं का? हो झालं माफ कृषी. किती होतं? आता ते आम्हाला काय माहीतच नाही ना किती आहे ते. बघतच नाही कधी माफ करतंय सरकार. सरकार माफ करते मग माहिती त्यामुळे बघायचंच नाही. बिलच येत नाही ना आता. नाही पुन्हा काढू तर पुन्हा भरू रेग्युलर. आता पुन्हा काढल्यावर रेग्युलर भरायचं. हो पाऊस यंदा चांगला झाला आहे का? पाणी पीक वगैरे आहे का चांगलं? हो पीक चांगलं आहे, एक नंबर आहे. पाऊस पाहायचं काम. आणखी काही शेतकरी आहेत? तुमचं नाव सांगा, गाव नाव आणि किती कर्ज होतं, किती माफ झालंय? मी अनिल कुमार उद्धवराव गंगावणे, मी देपूळ येथील शेतकरी आहे. माझ्या वडिलांच्या नावाने चालू खातं होतं, ते माफ झालं नाही. परंतु माझे काका जे आहेत सहदेव पांडुरंग गंगावणे यांच्या नावाचं 96,000 रुपये बँक होती. त्याचं एकंदरीत 2 वर्षाचं व्याज जे झालं होतं ते 1,26,000 जवळपास कर्जमाफी झालेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफीतून आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. आणि आमचं एक कृषी पंपाचं वीज बिलसुद्धा मागच्या 2 माहातील जवळपास मी पाहिलं होतं त्यावेळेस 46,000 रुपये होतं. आज रोजी जवळपास ते 60च्या जवळपास असायला पाहिजे होतं, ते सुद्धा माफ झालेलं आहे. खरोखर या शासनाने शेतकऱ्याप्रती ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना एक प्रकारचा या मागच्या 2 वर्षामध्ये जे दुष्काळ पडला होता, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं बऱ्यापैकी. काही रोगराई आली होती, पाणी कमी पडलं होतं. या लाईट बिल आणि कर्ज मिळून किती झालं टोटल मध्ये? जवळपास एक 1.25च्या जवळपास मिळून. हां 2.25 लाखाच्या जवळपास आम्हाला या शासनामध्ये लाभ मिळालेला आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त लाभ झालेला दिसतोय? नाही नाही, बरेचसे कुटुंबाला झाला ना, मला झाला असं काही नाही. आणि आम्ही जे शेतकरी हो तर कर्जमाफी झाली याच्याबद्दल बरेचसे खुश हो. आता कर्जमाफीबद्दल काय म्हणाल? मुख्यमंत्री जर समोर आले तर काय म्हणाल त्यांना? त्याला चांगलं केलं म्हणीन आम्ही. आणि हे बी म्हणीन की जे चालूवाले लोक आहेत त्याचंही माफ करा, कारण त्याची अपेक्षा असतात, इच्छा असतात. त्याच्याबद्दल आम्ही धन्यवादच करू मुख्यमंत्र्याचा. अजून एक खातेदार आहेत, तुमचं किती कर्ज होतं? 85,000. 85 नियमित होतं की थकीत होतं? नाही चालू नेहमीसाठी. मग त्याच्यात आता 85,000चं तुम्ही किती भरलं आतापर्यंत? पुरं टोटल भरलं होतं. टोटल भरलं होतं. मग त्यातले तुम्हाला 50 रिटर्न मिळाले? 50 रिटर्न म्हणजे अजून आलं नाही तर माफी यादीत नाव आहे. बरं, म्हणजे 85 भरले घेतलं होतं त्यातले तुम्हाला 50 मिळते. आता ही कर्जमाफी जी झाली की अनेकांचं म्हणणं होतं, तुमची एकाच घरात 4-5 लाख तुम्हाला आले म्हणून विचारतो, अनेकांचं म्हणणं होतं की 2 लाख पाहिजे, आपलं 5 लाख पाहिजे, 6 लाख पाहिजे, किंवा जेवढं कर्ज तेवढं नील केलं पाहिजे. त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही नाही, त्याच्याबद्दल काहीच नाही. जे सरकारने दिलं याच्यात समाधानी बाळगाव. की समजा आपल्या तर भरपूर अपेक्षा असतात, आणखीन काही कर्ज असतात ते माफ करावं. याच्याने शेतकरी लखल ना जी आहे ही समाधानकारक आहे, आणि त्याच्यात समाधानी बाळगाव शेतकऱ्यानं. तर ह्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. काही चालू खातेवाले आहेत, काहींचे थकीत कर्ज आहेत, की जे मिळालं त्यात समाधानी आहोत. कारण एका घरात 5 लाख कोणाला मिळालं आहे, कुणाला 2 लाखाचं माफ झालं आहे, कुणाला 3 लाखाचं माफ झालं आहे. तर शेतकऱ्यासाठी 1 लाख 2 लाख ही खूप मोठी अमाऊंट असते. यासाठी वर्षभर शेतात राबावं लागतं आणि त्यानंतर कुठं त्यांना 1 लाख 2 लाख शिल्लक राहत असतात. तर ह्या वाशिम जिल्ह्यातल्या प्रतिक्रिया आहेत. बाकी जिल्ह्यातल्या प्रतिक्रिया आपण अशाच बघणार आहोत. कर्जमाफीच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये वाशिमसोबतच, म्हणजे जसं मी आता वाशिममधून आलो तर हिंगोली जिल्हा आहे पुढे. हिंगोली जिल्हासुद्धा दुष्काळग्रस्त आहे. इथे सुद्धा कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या, नापिकी हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि आता ज्या याद्या लागायला लागल्यात वेगवेगळ्या गावांमध्ये, ज्या बँकेकडून नावं आलेत ज्यांचं कर्ज माफ झाले सरकारकडून, त्यांच्या याद्या गावात चावडीवर लागत आहेत. तर आता एका गावात मी आहे, सेनगाव तालुक्यातल्या टाकतोडा गावामध्ये मी आत्ता आहे, सेनगाव तालुक्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या. इथे पुढे मराठवाडा आणि विदर्भाच्या बॉर्डरवरचं हे गाव आहे. बरेच शेतकरी माझ्यासोबत जमलेत ज्यांची नावं आता या गावात जी पहिल्या 1-2 याद्या लागल्यात त्यातली 70-80 नावं या गावातली आलेत. पुढची यादी जी 10 ऑगस्टला लागणार आहे त्यात काही बाकीची नावं येतील. आता जे लाभार्थी माझ्यासोबत आहेत त्यांचं आपण जाणून घेणार आहेत की खरं किती त्यांना माफ झाले, कधीपासूनचं कर्ज होतं, या कर्जमाफीचा कसा हातभार त्यांना लागला आहे, खरंच फायदा झाला आहे का, शेतकरी समाधानी आहेत का. मला तुमचं नाव सांगा, तुमचं किती क्षेत्र किती आहे, कर्ज किती होतं, किती माफ झालं आहे? 5.5 एकर क्षेत्र आहे. माझं नाव सुरेश ज्ञानबा सावके आहे. माझं 1,56,000 रुपये कर्जमाफीत नाव आलं आहे. कोणत्या बँकेत कर्ज होतं? स्टेट बँक. बँकेची यादीत नाव आले? हो, यादीत नाव. आणि कधी घेतलं होतं कर्ज? 2022ला. 22 पासून आतापर्यंत थकीत होतं? हो, थकीत. त्याचं व्याज बरं झालं? हो. किती मुद्दल किती होती? मुद्दल 90,000 रुपये. 90,000 मुद्दल होती. हो. 56,000 रुपये वर्ष. 1,56,000 रुपये माफीत नाव आलं. म्हणजे 66,000 रुपये तुमचं व्याज गेलं त्याच्यावर हो. वर्ष. हो.
आणि आता नील झाला 7-12 कोरा झाला का आता? 7-12 कोरा आणखी बँकेत जाऊन बघितलंच नाही. हां, म्हणजे आता फक्त यादी आली. यादी म्हणजे नाव आलं यादीत त्याच्यात. नाव पाहिलं. हां. आता आणि हे जे आहे यावर्षी तर कसं केलं, म्हणजे हे आता मागच्या हंगामात कसं केलं पेरणी करायच्या वेळी? कारण कर्ज तर त्यावेळेस तुमच्या नावावर होतं ऑलरेडी. नाही, सावकाराकडून कर्ज काढून जमीन पेरली. गेल्या 2-3 वर्षापासून सावकाराकडून चालू आहे. हो. आता हे सरकारने माफ केले की होतंय, पण हे सावकाराकडचे कसे मिटवायचे मग? नाही, आता पीक आल्यावर ते सुटत नाहीत, पण ते मिटवावं नाही, लागतं. ते मिटवावं लागतं. त्यासाठी वाट बघून जमत नाही. नाही, वाट बघून जमत. सावकार दारात येऊन बसतात. बसतात. हां? हो. नावाला यादीत? हो. किती माफ झाले कर्ज? 50,000 कर्ज होतं, हां. 85,000 माफ झाले. 85 माफ झाले. हो. कधीचं होतं कर्ज? कर्ज 19चं, 18-19. 19च होतं म्हणजे त्याच्यानंतर मग कसं भागवलं? 19 नंतर कसं भागवलं? काय भेटलंच नाही डबल काही. मग सावकाराकडून? हो, सावकाराकडून घेतलं. ते मिटवले का सावकाराकडे? सावकार चालू आहे आमचं मिटवणं. मिटणार थोडंच असते. हां, ती मिटवमिटी चालू आहे. हो. आणि लाईट बिलचं काय, किती आहे लाईट बिल थकील आपलं कृषी पंपाचं? कृषी पंपाचं लाईट बिल आहे तर किती किती? भावाच्याच नावाने, हां? माझ्या नावाने नाही. किती का असेल ते अंदाजे? 30,000 रुपये. ते बी माफ झालं ना? हो, माफ झालं म्हणतात, पण झालं नाही ना अजून. ते बी माफ झालं, ते कुठं बिल भरते? हा? ते माफ माफ झालंच झालं नाही ना, अजून आलंच नाही ना त्याचं माफीचं. याची तरी केवायसी झाली म्हणून सांगायला लागलो. हां, त्याचं अजून अजून काय खात्यात नाही. पडले नाही तर काहीच नाही, पण माफ झालं पण. यादीत नाव आलं. हो, यादीत नाव आलं. आता अजून इकडे 1-2 शेतकरी आहेत, त्यांचं तुमचं किती माफ झालं कर्ज म्हणजे? 53,000. 53 मुद्दल सहित होतं की नाही, व्याजासहित? मुद्दल 53 काढे होते ते कधी 93,000 2021. 2021 होतं, मग त्याचे व्याज बरंच झालं असेल. हो. आणि जर माफी झाली नसती कर्जमाफी तर कसं भरायचं नियोजन होतं यावेळी? काय आता बरं आता तसं आहे असं राहू देणार होतं. बरं आहे काय आता कुठून भरावं? तुम्ही कसं भरणार होते जर मग कर्जमाफी झाली नसती तर? हे आता असंच कर्ज भरणंच कशाचं? हां, भरण्याचं नव्हतंच ना असं. बराच नियोजनच नव्हतं नाही. म्हणजे भरताच नसतं आलं नाही, तर नाही. नसती माफी झाली तर? हो, 20पासून भरलंच नाही आम्ही. असं आहे. मग आता 7-12 कोरा होतोय का यावेळी? आता काय यादीत नाव आलं पण झाल्याशिवाय काय अजून काही नाही. म्हणजे पुढच्या याच्यात जेव्हा 7-12 क्लिअर होईल कळत. हो, 173 झालं माझं समाज याच्यात यादीनुसार. किती? 173 झालं? हां, 9 होतं, 1-9 होतं. अच्छा, हां 1,90,000 आहे का तुमचं टोटल? हां, 1,9 होतं काढलेलं मी. अच्छा, 1,09,000 काढले होते. हां, आणि 173 झालं. त्याचे व्याज असेल 173 झाले. हो. ते सरकारने भरलेत. हो, आता ते केवायसी केली त्याच्यात आता मिळाल्याशिवाय काय नाव आलं आता. नाव आलं. कर्जमाफीचे काही लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. काहींचं म्हणणं आहे की पुरेसं नाही आहे, आणखी 4-5 लाखापर्यंत पाहिजे होतं. काहींचं म्हणणं आहे की 1,09,000 यांनी तसं भरलं होतं, 1,73,000 भरलं, आता पुन्हा नव्याने कर्ज मिळायला पुढच्या वर्षीसाठी 7-12 मोकळा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर एकंदरीत संमिश्र प्रतिक्रिया आहेत हिंगोली जिल्ह्यात सुद्धा की काहींच्या चेहऱ्यावर समाधान आहे, काहींची अपेक्षा अजून आहे. मात्र जे काही मिळालं आहे त्याने एक आधार झालेला आहे. शिवाय लाईट बिलाचं आता पुन्हा एकदा लाईट बिल जरी शेतकरी नियमित भरत नसले तरी ते माफ झाले, त्यांच्यावरती तो लाईट बिलाचा म्हणजे कृषी पंपाच्या बिलाचा जो बोजा होता तो पण क्लिअर होणार आहे. पण लाईट बिलाच्या बाबतीतली याद्या असतील किंवा त्याच्या पत्रक असेल ते अजून येणं बाकी आहे. गावात त्याच्याबद्दल स्पष्टता नाही आहे. तर त्यासुद्धा घडामोडी लवकरच आपल्याला पाहायला मिळतील. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यातले काही शेतकरी माझ्यासोबत आहेत. जसं विदर्भातले आणि बाकी मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या आता याद्या लागत आहेत, त्यानुसार लाभार्थ्यांची नावं समोर येत आहेत. इकडे सुद्धा कुणाला किती फायदा झाला आहे, कुणाला किती कर्ज माफ झालं आहे, वीज बिल माफी जी आहे, कृषी पंपाची वीज बिल माफी जी आहे, त्याचा फायदा कसा ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे ते शेतकऱ्यांच्या तोंडून मी विचारणार आहे. यामुळे खरंच त्यांना किती आधार होणार आहे किंवा त्यांना खरंच यातून कर्जमुक्ती मिळणार आहे का, कर्जातून बाहेर पडण्याचा एक चांगला आधार त्यांना झाला आहे का, हे बोलण्यासाठी काही शेतकरी इथले आहेत. दादा, मला तुमचं नाव सांगा, तुमचं गाव सांगा, किती शेती आहे, किती कर्ज घेतलं होतं आणि कर्जमाफीवर समाधानी आहेत का? माझं नाव मदन ज्ञानदेव मोरे. मी चिंचटाकळी गावचा आहे. मी जवळपास 1 लाख माझ्या नावे, पत्नीच्या नावाने 1 लाख रुपये घेतलेले, 2 लाख आहेत आणि आईच्या नावाने 1 लाख, 3 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे. आता ते माफीमध्ये आलेलंच आहे. मला बँकेनं फोन केला होता, तुम्ही काही कर्ज त्याचं नाव घेऊ नका भरण्याचं, माफीतच येणार आहे ते. आणि आता दुसरं आमचं एक चुलतीचं आलेलं आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं, ते बी माफीत आलं आहे. त्याची KYC आता त्या अग्रिस्टॅक केलं नसल्यामुळं KYC राहिलेली आहे. आता ते 3 दिवसात पोर्टलवर येईल.
नाव ते कर्जमाफीत हां, हां. झालेलीच आहे समजा ती. म्हणजे झालेली आता यादी येत आहे. तर ही जी काही कर्जमाफी झाली तुमच्या घरातले समजा मेंबरचे 1-1 लाख रुपये माफ झालेत किंवा तुमच्या गावातल्या याद्या लागल्यात, हां म्हणजे समाधानीत कर्जमाफीवरती? समाधानीत ना, कर्जमाफी संपूर्ण समाधानीत ना. शेतकरी कर्जमाफीवर हे समाधानी राहतेतच. नाही, काहींचं म्हणणं होतं की 5 लाखाच्या वरची द्यायला पाहिजे होती किंवा सरसकट माफ करायला पाहिजे होतं. सरसकट आता मुद्दा कसा आहे, सरसकट बी केला असतं ना, शासन करायलाच ना, सरसकटच आहे ना आता हे. मागं मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं होतं पण त्या मागून 2 लाखापर्यंत सरसकटच केलं आहे की आता हे. काय त्याच्यात आता काय अडचण नाही. आणि लाईट बिल म्हणजे तुमचं शेताचं जे लाईट बिल आहे कृषी पंपाचं, त्याची पण माफी जाहीर केलेली आहे. तुमचं किती पेंडिंग होतं? आता आमचं 40-50 हजार रुपये पहिलं पेंटिंग होतं. आता ते शासनच मुख्यमंत्री साहेबांना सांगून टाकलेलं आहे भरायचंच नाही. कुठं कोण भरतच नाही ना आता. म्हणजे आधार होतो या गोष्टींचा? हां, खूप आधार होतोय. लाईट बिल असेल किंवा कर्जमाफी आहे ना, सरकारी योजनेतनं जे काय तुम्हाला लाभ होते त्यात आधार होतो आधार शेतकऱ्याला? होणारच ना. कसा फायदा होतो बरं पुढच्या पिकासाठी किंवा काय? आता आपल्याला पिकासाठी तर होतोच. आपल्याला शेतजमिनीत आता हे शासनाचे अनुदान देत आहे 6,000 रुपये, त्याचा फायदाच होता पेरणीच्या टायमाला. आधारच आहे नाही हे. जोपर्यंत BJP सरकार आलं तोपासून हे सुविधा चालूच आहेत ना. बरोबर. तुमचं कर्ज किती माफ झालंय? तुमच्यावर तुमचं गाव सांगा, शेती टोटल किती आहे, घरात खातेदार किती आहे? माझं गाव जवळवरून आहे आणि आमच्या घरी 3 खाते आहेत, आई वडील आणि माझं. किती कर्ज होतं? तर वडिलाचा 1,82,000, माझा 1,14,000 आणि आईचा आहे 82,000. तर 2 नावं यायची राहिलीत. माझं 1,29 माफ झालेलं आहे. मी माझी KYC देखील केलेली आहे आणि या 2 दिवसात ते पैसे देखील आता पडतील. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगेन फडणवीस साहेबाला, धन्यवाद फडणवीस साहेब, जे तुम्ही शेतकऱ्यासाठी करतात आणि पुढे असंच करत राहा. आणि वारंवार तुम्हाला मी धन्यवाद देतो फडणवीस साहेब. धन्यवाद साहेब. आणि ही कर्जमाफी जी आहे याचा खरंच फायदा होतो तुम्हाला पुढच्या पिकासाठी? आता कर्जमुक्तीतनं बाहेर पडता येतं की? 100%. आता जे साहेबांना ही जे केलेले आहे खरोखरच दाद द्यावा अशी कर्जमाफी आहे. कारण 2019पर्यंतच्या अगोदर जी समजा होणार नव्हती ती देखील साहेबांनी मोठं मन करून त्याला देखील मंजुरी दिली. त्याच्याबद्दल देखील त्यांचे धन्यवाद. कारण आमचे 2 खाते बसले नसते. 2019च्या अगोदरच्या माफी झालेली आहे आणि आता ते दिल्याबद्दल खरोखरच आम्हाला लाभ झालेला आहे त्याचा. आणि लाईट बिलाचं म्हणाल तर 60,000 रुपये आमच्याकडे होतं लाईट बिल, ते देखील साहेबांना माफ केलेलं आहे. त्याचा देखील आम्हाला भरपूर फायदा झाला आहे. आणि आता त्यांचं जे सौर भरपूर योजना आहेत ना, सौर पंप असेल, सौर ऊर्जा आम्हाला आलेलं आहे तिघाला बी 1-1. आता ते त्याच्यामुळे तेच लाईटचा रात्रीचा आता ताण राहिलेला नाही आणि भरपूर काही दिलेलं आहे साहेबांना 2014 पासून. कर्जमाफी समाधानी आहेत म्हणजे अजून समाधानी अजून मिळायला पाहिजे होती? नाही समाधानी भरपूर ह्याच्यावर काय पाहिजे आणखीन हो. कारण साधारण शेतकऱ्याकडं ह्याच्यावर नाहीत ना 2 लाखाच्या वरी. ह्याच्यामध्ये 2 लाख जे कर्ज दिले ते सर्वसाधारण ज्याला गरज आहे त्याचीच कर्जमाफी आहे ना. आणि आता हे 5 लाख हे मोठे शेतकरी त्यांना उत्पन्न मोठे आणि ते मोठेच आहेत ना शेवटी. त्यांना दिली असती काय नसली काय त्याला काय फरक पडणार. पण हे जे 2 लाखचे शेतकरी आहेत ते साधारण 2 हेक्टरपर्यंत बसणार आहेत आणि ज्याला गरज होती ती खरंच 2 लाखापर्यंत आणि आम्ही या कर्जमाफीबद्दल फडणवीस साहेब समाधानी आहे. तुमचं किती कर्ज होतं? शेती किती आहे सांगा मला. मला शेती आहे 4 एकर. 4 एकरमधून आमच्या वर्ल्डच्या कर्जमाफी झाली. त्यांच्या नावानं 1,29,000ची KYC आम्ही केली. कर्जमाफी झाली. याचा खरोखरच देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार. कारण यंदा पाऊस काळ कमी होता आणि अशा परिस्थितीत ते आम्हाला आवश्यक होती की ती कर्जमाफी ऐन वेळेवर झाली. आता आमचे खात्यावर पैसे बी 1-2 दिवसात जमा होतील. त्यामुळं एक चांगल्या प्रकारे दिलासा अशा आम्हाला मिळालेला आहे. आणि बरोबर आहे 2 लाखाची कर्जमाफी झाली, चांगलं आहे. साधा आम्ही शेतकरी कोणते छोट्या कॅटेगरीतले आणि छोट्या कॅटेगरीतल्या शेतकऱ्याप्रमाणे तर आमच्या हिशोबानं आमची कर्जमाफी ही व्यवस्थित झालेली आहे. त्याबद्दल आमची माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खरोखरच आभार मानतो. 19च्या आधीचे कर्ज माफ झालं? तुमचं कधीच होतं? माझं 19च्या नंतर 19 पासून पुढचं आहे. 19च्या पुढचं? हां, 19चं पुढं. 19च्या अगोदर आम्ही कर्ज नव्हतंच माझ्याकडे कोणतं. त्यामुळे त्या कर्जमाफीचा काय मला विषय येत नाही.
हे कर्जमाफीनंतरच घेतलं होतं मी आणि तेच कर्ज माझं माफ झालं. आणि हे जे तुमचं आहे तुम्हीकडनं या तुमचं जे आता हे कृषी पंपाच्या का याचं काय बिलाचं? हां, आता हे काय झालं तर मध्यंतरी कृषी आमचे मोटरा होत्या गोदावरी डॅमला, पण आता शेतकऱ्यांनी कृषी पंपाचं बिल माफ केलं. माफ केल्यामुळं काय होतं, मध्यंतरी काय उलालं की ते बिल नाही बसल्यामुळे ते मोटरा नादुरुस्त होत्या. आता आमच्या जसं का लोडशेडिंगचा टाईम व्यतिरिक्त सगळ्या मोटरा व्यवस्थित चालू आहेत आणि लाईटचा काय आम्हाला येत नाही. त्यानंतर एका ठिकाणी थोडी लांब होती तिथं बोर पाडला, सोल मंजूर झालं. त्या सोलवर नंबर 1 आता यावर्षी मला टरबूजवाडीचं चांगलं उत्पन्न झालं. त्याच्यात किती उत्पन्न झालं यावर? मला टरबूजवाडीचं जवळपास सर्व खर्च करून एकरी 7.5 लाख रुपये उरलेत. एवढं चांगलं उत्पन्न सोलारमुळेच झालं मला ते शक्य. कारण सोलार नसलं तर मी तिथं टरबूजवाडी लावूच नव्हतो. आज सोलार तिथं होतं म्हणून मी ते पीक घेऊ शकलो. म्हणजे तुमचं लाईट बिल किती म्हणले? माझं लाईट बिल जवळपास 60,000 रुपये त्या काळाला होतं. आता जास्त असेल. आता तर जास्त झाला, आता तर मापच आहे. आता सध्या लाईट बिल काही नाही. खरोखरच या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याविषयी खूप चांगले निर्णय बरेच घेतलेले आहेत. त्या निर्णयाचा आम्हाला खूप फायदा होते. जसं की कर्जमाफी असेल, त्याच्यानंतर हे सोलारचं आले, पुन्हा मध्यंतरी हमीभाव पिकाचे ते केंद्र चालू केले, त्याचा आमच्याला खूप फायदा झालेला आहे. हमीभाव केंद्र जे ॲग्रोन कंपनीमार्फत खरेदी केली त्याचा बी आम्हाला MHDBT मार्फत पैसे, त्याचा आम्हाला भरपूर चांगल्या प्रकारे फायदा झाला. खरोखरच फडणवीस साहेबाचे आम्ही शेतकरी म्हणून आभार मानतो. तर हे सुद्धा आहे. तुमचं मला शेती सांगा, गावाचं नाव सांगा आणि तुमचं किती कर्ज माफ झालं? सर माझं आणखी कर्ज माफ झालं ना, 10 तारखेच्या आधी आणखी सध्या नाव नाही आलं. कधी काय काय म्हणाले परत सांगा? सध्या आणखी नाव नाही आलेलं. यादीत नाव नाही आलं? सध्या नाही आलं. लाईट बिल किती पेंडिंग? लाईट बिल जवळपास अगोदर 1 ते 1.5 लाख रुपये पेंटिंग होतं वडिलाच्या नावाने. तर आता सध्या काय भरायचं संबंध नाही, काही नाही. पहिलं कसं होतं, ज्यावेळेस लाईट बिल भरायचं त्यावेळेस जर दीपावलीला आणि मार्च महिन्यामध्ये ते लाईन लोकल डीपी कट करीत होती. कट करीत असताना मग त्यावेळेस ते बिल भरावंच लागत होतं ना. आता ह्याच्यामुळे काय कनेक्शन करायचं संबंध नाही, कट काय नाही. त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित वाटतं. आणि विशेष म्हणजे सौर ऊर्जेचा पण लाभ घेतला आहे सर. सौर ऊर्जेचा लाभ घेतला आहे? कोणता घेतला आहे सौर ऊर्जा? कौशलचं. यावर्षी पूर्ण आता चालू आहे आणि वापरतो आणि गेल्या वर्षीपासून लाभ घेतो त्याचा. पुन्हा चक्री पीक घेतलं होतं त्याच्यावर. आज कापूस ड्रिपवर लावला, काही ऊस आहे काही त्याच्यावर. हो. कंपनी सकाळी 8:30-9 वाजल्यापासून ते 5:30-6 वाजेपर्यंत चालते. कर्जमाफीचा ग्राउंड रिपोर्ट करताना म्हणजे बाकीच्या जिल्ह्यात जसं आहे की जसं आपण लोकांचा फीडबॅक घेतला, लाभार्थ्यांचा फीडबॅक घेतला की कर्जमाफीचा खरंच कितपत आधार होतो आहे किंवा कर्जमाफी खरंच किती फायदेशीर आहे, त्यांना किती कर्ज माफ कोणाचं झालं आहे, त्यासाठी मी आता आलो आहे हे जाणून घ्यायला. बीड जिल्ह्यात आहे, परभणीनंतर वडवणी तालुक्यातल्या गावामध्ये आलो आहे. काही शेतकरी माझ्यासोबत आहेत ज्यांचे पहिल्या यादीत नावं आले, दुसऱ्या यादीत उर्वरित नावं येणार आहेत. एका गावातले साधारण इथे 70-80 नावं आलेत आणि दुसऱ्या यादीत काही नावं आता अपेक्षित आहेत. तर पहिल्या यादीत काही शेतकऱ्यांची नावं आलेत. हे शेतकरी माझ्यासोबत आता आहेत. मला तुमचं नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा, तुमची शेती किती आहे, किती कर्ज कोणत्या साली घेतलं होतं आणि आता यादीत नाव आलं आहे का? कर्ज घेतलं 19 मध्ये. हां, किती घेतलं होतं? 1,60,000 रुपये. आणि शेती किती आहे? 5 एकर. आता यादीत नाव आलं आहे का? आलं आहे ना. आणि किती म्हणले? 1 लाख किती? 60,000. 2019 पासून थकलेलं होतं का? हो, थकलं सर. हप्ते भरले नाही मध्ये? नाही. का बरं नाही भरले? भरणं झालं नाही ना पावसामुळं. पिकं चालू पाऊस कमी नाही, पाऊस नसल्यामुळं पिकाला भाव बी नाही पिकाला, म्हणून भरणं झालं नाही. 19 नंतर सतत त्या पावसामुळे पिकाचं नुकसान हो, झालं. म्हणूनच भरणं झालं नाही. कर्ज का बरं थकते शेतकऱ्याला? साधारण तुमचंच नाही, सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज का थकतं? ह्या अडचणीमुळे थकलं ना. पाऊस टायमा पडत नाही, महागाई वाढली, कापसाला भाव नाही, ह्याच्यामुळे थकलं ना. भाव नसल्यामुळं? हां, भाव नसल्यामुळे. सोयाबीनला भाव नाही, कर्ज थकतं. हां, खर्च भरपूर आहे शेतीला. आता हे 4-5 वर्षानंतर का व्हायना माफ झाले जे काही आहे ते, हां, काही आधार झाला की त्याने? हा, आधार झाला ना. आता परत नवीन कर्ज मिळायला मार्ग मोकळा मिळाला पाहिजे नवीन बी. आणि शेती किती म्हणली तुमची? 5 एकर. आणि लाईट बिलाचं कसं आहे? लाईट बिल सध्या मोफतच आहे ना. लाईट बिल म्हणजे येतच नाही सध्या शेतीत? तर नाही, शेतीत सध्या तर येत नाही. मोफतच आहे. अच्छा. आणि सध्या मग तुम्ही कोणती लाईट वापरताय की सोलार वापरताय? लाईट. मग सध्या बिल येत नाही? नाही, सध्या नाही बिल. लाईट टिकते का? हो, ठीक आहे. आणि हे एक शेतकरी आहेत, हे पण आहेत. यांचं सुद्धा तुमचं किती म्हणले? काय कर्ज किती माफ झालं तुमचं पहिल्या यादीत? म्हणजे 2,05,000 रुपये.
म्हणजे 2,05,000 रुपये 2 लाखापर्यंतच कर्जमाफी ना? हां, मग 2,05,000 रुपये झाले ते ना. 99 घेतलेले होते. 99,000 घेतले होते, हो. त्याच्या 2,500 झाले. हो. आता फक्त 500 भरल्यावर मग OTS करता येते. हो. केलंय का? नाव आलंय ना? हे करून घेतलंय KYC केली. आणि शेती किती आहे म्हणले? 6 एकर. घरात एकच शेतकरी म्हणजे एकच खातेदारी की? नाही, घरात 4 खातेदार आहेत. 4 खातेदार आहेत. आणि लाईट बिलाचं काय? लाईट बिल नाही सध्या आम्हाला. लाईट येतच नाही? नाही, बिल नाही येत. जशी आहे तशी व्यवस्थित वापरताय. माझं नाव सुधाकर निवृत्ती आंधळे, राहणार पिंपळारुई, तालुका वडोणी, जिल्हा बीड. मी 99,000 उचलले होते. त्याचे एकूण 1,79,000 झालते. ते माझे माफ झाले, ते आनंदाची गोष्ट आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यानं असं सांगितलं होतं की सरसगट कर्जमाफी करू, पण त्यांनी केलेली नाही. त्याची शेतकऱ्याला एक खंत वाटते. सरसकट तुमचं किती कर्ज बाकी आहे आता? माझ्याकडं आता सोसायटीचे 1,65,000 उचललेले होते. तर सोसायटीचा आणि काही विषय त्यांनी अंमलात आणलेला नाही. फक्त स्टेट बँकेचं कर्ज माफ झालं. स्टेट बँकेचं आणि DCCचं? DCCचं झालेलं नाही आणि आम्ही त्या यादीत आलेलो नाहीत. यादीत आज येईल. आता यांचं DCC झालंय ना माफ? नाही, आमचं नाही, स्टेट बँकेचंच आहे. तुम्ही जे मुलाखत आहे ते स्टेट बँकेचेच होतं असं आहे. अच्छा, स्टेट बँकेचे माफ झाले सध्या, हा. यादी आलेली नाही. हो. पण DCCचं नाव येईल त्याच्यात सांगितलेलं आहे. हो. काही जिल्ह्यात DCCच्यातलं, आता मी ज्या जिल्ह्यातून आलोय तर त्यांच्यातल्या DCC बँकेचं काही आलंय. आता दुसऱ्या यादीत आपल्याला कळेल तुमच्या जिल्ह्यातलं हो, काय आता दुसऱ्या यादीत आलं नाव तर खूप ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आहे. आणि लाईट बिलाचं काय तुमचं? काय आता लाईट 3-4 वर्ष झालं बिल माफ केले. काय बिलासाठी कुणी येत नाही, काय नाही. बिलासाठी काय येत नाही, कुणी काय नाही. मोफत वीज आहे. बिलाचं काय टेन्शन नाही? नाही, टेन्शन काय नाही. काय म्हणले? 1 वर्ष झाले ना लाईट बिलच्या ह्याला. हां. 3-4 वर्ष कुठलं झालंय? 1 वर्षापासूनच मागा ना तो. अगोदर मागत होते पैसे. अगोदर काय व्हायचं? बिल भरायच्या अगोदर वेळी? कनेक्शन तोडीत होते, पुन्हा बिल काय भरून घेत होते, पुन्हा कनेक्शन तोडीत होते. बिल भरायची जोडीत नव्हते? हो, आता 1 वर्षापासून सर्रास चालू झालंय. आता बिल नाही म्हणून तोडीत नाहीत, काय नाही कनेक्शन. बरं. हो. आता हे अजून एक आहेत. मला तुमचं नाव सांगा, यादीत नाव आलं गणेश भरत खाडे. 2019ला मी 65,000 रुपये उचलले होते. 65,000 उचलल्याच्या नंतर मला 1,38,000 रुपये हे कर्जमाफीमध्ये आलेले यादीमध्ये. तर मला एक अपेक्षा आहे की आणखीन काही शेतकऱ्याचे जे कर्ज आहेत ते या पुढल्या यादीमध्ये येतील आणि त्यांना 1-2 लाखाच्या पुढं बी अपेक्षा आहे की शेतकऱ्याला की माफ व्हावा. 2च्या आता असं काही ठेवू नाही त्यांनी. 2च्या पुढं पण त्यांनी सरसंकट हे करावा. खूप अडचणी शेतकऱ्याला. दुसरी एक माझी विनंती मुख्यमंत्र्याला की सरसंकट हे जे पूर्ण कर्ज आहे हे पूर्ण सरसंकटच माफ करायला पाहिजे. असं काय याद्या करून किंवा काय करून असं करायला नाही पाहिजे. लाईट बिलाचं काय तुमचं? लाईट बिल 1-1.5 वर्षापासून त्यांचं लाईट बिलाचं हे चालू आहे की मोफत वीज आहे त्यांची. शेतीच्या पंपाची वीज मोफत केलेली त्यांनी. म्हणजे सध्या वर्षभरापासून हो, बिल येत नाही. मोफतच आहे. आणि लाईट सध्या लाईट वापरता की सोलर वापरता? सोलार बी वापरतो आणि लाईट बी वापरतो. सोलार कधी घेतलं होतं? सोलार 2022मध्ये घेतलेले. परवडतं एक सोलर? हां, सोलार परवडते. सोलारला असं आहे की कधी बी आपल्याला चालू करता येते, कुठलीही पिकं घेता येतील, पाणी पुरवठा होतो सोलारमुळं.